मुंबई पावसाच्या वखाळ्यात. नालासोपारा, विरार, ठाणे, कल्याणसह अनेक भाग जलमय, जनजीवन विस्कळीत. सध्या राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून आर्थिक राजधानी मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. सकाळपासून आकाश दाट ढगांनी भरलेले असून वेळोवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. परिणामी रस्ते, रेल्वे आणि दैनंदिन जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुंबईतील नालासोपारा, विरार, वसई, भायंदर, अंधेरी, कुर्ला, सायन, दादर, परळ, चेंबूर, घाटकोपर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि भांडूप या भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनांची मोठी कोंडी झाली असून अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनांमध्ये पाणी साचल्याने ती बंद पडली आहेत. रोजच्या धावपळीची ओळख असलेली मुंबई आज पावसामुळे काहीशी थांबलेली दिसत आहे. अनेक नागरिकांना कार्यालयात पोहोचणे कठीण झाले असून काहींनी घराबाहेर पडणेच टाळले आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई उपनगरी रेल्वे सेवेलाही पावसाचा फटका बसला असून काही रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बस सेवेवरही परिणाम झाल्याने अनेक ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने काही शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. पालकांनीही विनाकारण मुलांना घराबाहेर न पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने काही भागांसाठी रेड अलर्ट तर काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सतत दिवस-रात्र सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. कधीही न थांबणारी मुंबई आज मात्र पावसाच्या तडाख्यामुळे काही काळ थांबल्यासारखी दिसत आहे. पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनही सतर्क झाले असून बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.